नमस्कार सर्वांना. तर उद्या आहे श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आणि पहिल्या सोमवारची आपल्याला पूजा मांडणी कशी करायची आहे किंवा कोणती शिवामूठ अर्पण करायची आहे, शिवामूठ कशी अर्पण करावी, शिवामूठ अर्पण करताना कोणता मंत्र म्हणावा, अगदी साधी आणि सोपी अशी पूजा आपण घरामध्ये करू शकतो. जर तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन करता येत असेल तर तिथेही करू शकता. पण आता श्रावण महिन्याला सुरुवात झाली की मंदिरामध्ये पण भरपूर अशी गर्दी असते, तर अगदी निवांतवाणी अशी पूजा करता येत नाही. तिथं अगदी गडबडीमध्ये पूजा होते. तर घरामध्ये आपण अगदी छान अशी पूजा साध्या आणि सोप्या पद्धतीने करू शकतो. 2026मध्ये 4 सोमवार आलेले आहेत श्रावण महिन्यामध्ये. तर पहिल्या सोमवारी आपल्याला तांदळाची शिवामूठ अर्पण करायचे आहे. तर शिवामूठ अर्पण करताना धान्य हे अखंड असावं, तुटलेलं वगैरे नसावं. तर ते स्वच्छ निवडून घेऊन त्याची शिवामूठ अर्पण केली जाते. तर दुसऱ्या सोमवारी आपल्याला तीळ अर्पण करायचे आहेत. तीळ काळे किंवा पांढरे दोन्हीही चालतात. तिसरा सोमवार आहे तर त्याला मूग आहेत, हिरवे मूग. तर मुगाची मूठ अर्पण करायची आहे. आणि चौथ्या सोमवारी गहू किंवा सातू असं अर्पण केले जातात. तर आता ही पूजा तुम्ही देवघरात जर जागा असेल तर तिथंच करू शकता किंवा मग बाजूला जरी अशी मांडली तरीही चालते. तर अगोदर पाट घेतला होता, पाटावरती पांढरे वस्त्र अंथरून घेतलं होतं. कोणतंही अंतरलं तरी चालतं, फक्त काळ्या कलरचं नसावं. तर पांढरं कापड मी अंथरून घेतलं होतं. अगोदर दिवा लावून घेतला. आता कोणत्याही पूजेची सुरुवात आपण अग्निदेवाच्या साक्षीने करतो. तर दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फूल वाहून नमस्कार करून घेतला. आता शंकराची पिंडी घेतली होती. तर अगोदर अभिषेक घालून घ्यायचा. कच्च्या दुधाने किंवा मग पंचामृताने अभिषेक घालू शकता. दूध हे तापवलेलं नसावं अभिषेक घालताना, कच्चं दूध असावं किंवा मग पंचामृताने अभिषेक घालू शकता. तर अभिषेक घालून घ्यायचा. अभिषेक घालताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा जप आपला चालूच राहिला पाहिजे. आणि स्वच्छ अशी नंतर शिवपिंडी आहे ती पुसून घ्यायची. नंतर मी खाली प्लेट ठेवलेली, प्लेटेमध्येच शंकराची पिंड ठेवून घेतली. आणि नंतर हे कापसाचं वस्त्र अर्पण करून घेतलं. चंदन लावून घ्यायचं, भस्म असेल तर भस्म लावून घ्यायचा. भस्म हा 3 बोटांनी लावला जातो, तर तोही लावून घ्यायचा. आता बेलपत्र तुमच्याकडे काही असतील तेवढे तुम्ही अर्पण करू शकता. विषम संख्येमध्ये आपल्याला बेलपत्र अर्पण करायचे असतात. तर 1, 3, 5, 11, 108 असतील तरी पण चालते. जे काही असेल तुमच्याकडे ते तुम्ही अगदी मनोभावे हे असं अर्पण करून घ्यायचं. बेलपत्र हे नेहमी पालथं अर्पण केलं जातं. तर त्याला थोडंसं चंदन लावून घ्यायचं आणि नंतर ते असं अर्पण करून घ्यायचं. बेलपत्र अर्पण करताना पण आपल्याला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणायचा आहे. महादेवांना प्रिय आहे ते म्हणजे पांढरी फुलं आणि धोत्र्याचं फूल, धोत्र्याचं फळ हे जास्त प्रिय आहे. आता तुमच्याकडे जर ते भेटत असेल तर आवर्जून अर्पण करा. भेटत नसेल तर काही हरकत नाही. जे काही भेटतं तेच तुम्ही मनोभावे अर्पण केलं तरीही चालतं. छान अशी फुलं पण वाहून घेतली. आता या पूजेमध्ये आपल्याला जास्त काही कोणतंही साहित्य लागत नाही किंवा कोणत्या महागड्या वस्तूही लागत नाही. अगदी साधी आणि सोपी अशी ही पूजा मांडणी आहे आणि पटकन होते. मनोभावे फक्त आपण ही पूजा करायची, ती देवापर्यंत आपली लवकर पोचली जाते. नाहीतर असं व्हायला नको की मनात नाही भावानी देवा मला पाव. आता ही पूजा आहे ती आपल्याला सकाळी करून घ्यायची आहे. सकाळी अगोदर आपली देवपूजा वगैरे करून झाली की नंतर आपल्याला ही पूजा करायची. आता देवघराशेजारीच तुम्ही पूजा मांडणार असाल तर गणपती बाप्पाची इथं स्थापना नाही केली तरी चालते किंवा मग दुसऱ्या ठिकाणी मांडत असाल तर अगोदर गणपती बाप्पांची स्थापना करून घ्यायची आणि नंतर मग या पूजेला सुरुवात करायची. आता नैवेद्यामध्ये काय दाखवायचं असेल तर दूध साखरेचा नैवेद्य दाखवू शकता किंवा काही फळं असतील तर त्याचाही नैवेद्य दाखवला तरीही चालतो. आता शिवामूठ ही पहिल्या सोमवारी तांदूळ आहे तर आपल्याला अखंड तांदूळ घ्यायचे आहेत. तांदूळ स्वच्छ निवडलेले असावे, त्याच्यामध्ये कचरा वगैरे काही नसावा. तर 1 मूठ आहे ते मूठ भरले एवढे असे धान्य आपल्याला घ्यायचे असते. तर धान्य घेताना आपल्याला कंजूशी करायची नाही. तर मूठ भरून घ्यायचं आणि ते धान्य आहे ते थोडंसं ओलसर करून घ्यायचं. म्हणजे थोडंसं पाणी घालायचं त्याच्यामध्ये किंवा प्लेटमध्ये घेऊन अगोदर तुम्ही मिक्स करून घेऊ शकता पाणी घालून आणि नंतर इथं वाहिली मूठ तरीही चालते किंवा म्हणजे हातावरती असं घेऊन त्याच्यावरती थोडंसं पाणी घालून तुम्ही शिवामूठ अर्पण करू शकता. तर शिवामूठ अर्पण करताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा असतो. तर तो मंत्र असा आहे की शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासरे दीर भावा ननंद जावा, भ्रतरा न आवडतीची आवडती कर रे देवा. असा हा साधा सोपा मंत्र म्हणून तुम्ही ही पूजा करू शकता. आपल्याला या दिवशी जमल तेवढे नामस्मरण करायचे आहे. 1 माळ 3 माळ तुम्ही जप करू शकता. शक्य असेल तर 11 माळी पण तुम्ही जप केला तरीही चालतो. तर अशी ही साधी सोपी अशी पूजा मांडून घ्यायची. धूप दीप लावून घ्यायचा, आरती करून घ्यायची. अगोदर गणपती बाप्पांची आरती करायची आणि नंतर महादेवांची आरती करायची. नैवेद्य दाखवून घ्यायचा आणि नमस्कार करून घ्यायचा भोलेनाथांना.
अशी ही साधी आणि सोपी पूजा तुम्ही घरामध्ये विधिवत करू शकता. बाहेर आपल्याला नाही जाता आलं तरी घरामध्येच ही पूजा छान पद्धतीने केली जाते. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हर हर महादेव. तुम्हा सर्वांना श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा.